नमस्कार मित्रांनो, परिक्रमेच्या सेकंड पार्टमध्ये जानेवारी 2025च्या परिक्रमेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सुरू करू आपण. सामाजिक वरती प्रश्न येतात, पण ह्या प्लेजवरती जास्त महत्वाचं नाही. ही पहिली बातमी मित्रांनो, नवीन लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार. बघा काय झालं की जवळपास 3 दशकांपासून हे धोरण लागू आहे की 2 अपत्य धोरण आंध्र प्रदेश सरकारनं नोव्हेंबर 2024 मध्ये मागे घेतलंय. की असं होतं बघा की 2 अपत्य धोरण जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य असतील, 2 पेक्षा जास्त अपत्य असतील, 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येत नव्हते. बघा 2 पेक्षा जास्त अपत्य म्हणजे 3, 4, 5 इतक्या अपत्य लोकांना असतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येत नव्हत्या. आणि हे जे गोष्ट आहे ती आंध्र प्रदेश सरकारने मागे घेतली, ती रद्द केली. पण हे रद्द करणारं आंध्र प्रदेश पहिलं राज्य नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे 2 प्रश्न इथे जनरेट होऊ शकतील की 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाही. हे धोरण कोणत्या राज्याने मागे घेतले? तर कोणत्या राज्याने मागे घेतलं? आंध्र प्रदेशने. पहिला प्रश्न. दुसरं, तुम्हाला असं फसवतील का आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने हे धोरण मागे घेतले? तर आंध्र प्रदेश पहिलं राज्य नाहीये. याच्या अगोदर जर म्हटलं तर छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी सुद्धा हे धोरण रद्द केलं. म्हणून आंध्र प्रदेश हे काही पहिलं राज्य नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जर म्हटलं, या पेजवर महत्वाचं नाहीये तरी मी हे पेज आणले, तुम्हाला असं वाटू नये की सरांना सोडलंय काहीतरी. वन नेशन वन सबस्क्रिप्शन हे काय, असा प्रश्न येईल. वन नेशन वन सबस्क्रिप्शन काय? तर अभ्यासपूर्ण संशोधन, लेख, नियतकालिक देशव्यापी उपलब्ध करून द्यावा. म्हणजे जे काही महत्वाचे लेख असतील, महत्वाचे नियतकालिक असतील, त्या सगळ्यांना उपस्थित झालं पाहिजे अभ्यासासाठी. आणि म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 वर्षांसाठी वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही जी योजना आहे ती आणली आहे. तर परीक्षेला सरळ साधा प्रश्न येईल, वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही जी स्कीम आहे ही कोणाची स्कीम आहे? तर एक केंद्रीयची स्कीम ही केंद्रीय मंत्रिमंडळाने आणली. अभ्यासपूर्ण जे साहित्य आहे ते सगळ्यांना उपलब्ध झालं पाहिजे, हा या योजनेचं उद्दिष्ट आहे. पुढच्या बातमीकडे जर आपण बघितलं तर इथे एक बातमी येते बघा. बाल विवाह मुक्त भारत अभियान. बाल विवाह मुक्त भारत अभियान हे जे अभियान आहे ते 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या पिरियड मध्ये राबवलंय मित्रांनो. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर. 25 नोव्हेंबरला महिला हिंसाचार दिवस साजरा केला जातो आणि 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. आणि म्हणून 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या पिरियड मध्ये बाल विवाह मुक्त भारत अभियान राबवलं गेलेलं आहे. बाल मुक्त विवाह अभियान 2006 मध्ये भारतानं जो बालविवाह प्रतिबंध कायदा आहे तो लागू केलाय आणि पुरुषांसाठी वय 21 वर्ष ठेवलं लग्नाला आणि मुलींसाठी वय 18 वर्ष ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डन का? त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिलं, हे एक महत्वाचं आहे बघा. पीएम अभीम काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, पीएम अभीम म्हणजे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत, अभीम याचा लॉंग फॉर्म आहे बघा. अभीम इथं बघा, इथं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन हे जे आहेत ना मित्रांनो, याच्यामध्ये बदल केलेले आहेत मित्रांनो. म्हणजे काय? अगोदर याचं नाव होतं PMASBY म्हणजे प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, आधी त्याचं नाव होतं आणि याचं आता नामकरण झालंय प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन. मग परीक्षेला काय येईल? पीएम अभीम काय याचा लॉंग फॉर्म सांगा. मग सांगायचं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन. आणि अगोदर याचं नाव काय होतं? तर अगोदर याचं नाव होतं PMASBY. तर हा प्रश्न इथं जर जनरेट झाला तर तो तुम्हाला सांगता यायला पाहिजे. चला पुढच्या पेजवरती जर म्हटलं, शी बॉक्स पोर्टल. याच्या आधी कंबाईन याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेला मित्रांनो. शी बॉक्स पोर्टल हे जे पोर्टल हे कशासाठी आहे? तर द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्क प्लेस. म्हणजे जे कामाचे ठिकाण आहेत त्या कामाच्या ठिकाणावरती महिलांना जे सेक्शुअल हॅरेसमेंट होतं त्याच्यासाठी शी बॉक्स हे जे नावाचं पोर्टल आहे हे चालू केलेलं आहे. याच्यावरती ऑलरेडी कंबाईनला प्रश्न आलेला आहे. या कायद्यानुसार चौकशीसाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला. हे अपडेट केलंय म्हणून ही बातमी आपल्याला परत पाहायला मिळते. चौकशीसाठी किती दिवसांचा कालावधी दिलाय? 90 दिवसांचा. IMP हा प्रश्न परत आला. शी बॉक्स काय ते सांगता आलं पाहिजे. पीडीएस प्रणाली सुधारण्यासाठी अन्नचक्र आणि स्कॅन
हे जे 2 पोर्टल हे चालू केले मित्रांनो, याचं अनावरण केलं 2 पोर्टलचं. पीडीएस म्हणजे काय? पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम याच्यासाठी 2 पोर्टल चालू केलेत, एक अन्नचक्र आणि दुसरं स्कॅन. तर तुम्हाला कळलं पाहिजे अन्नचक्र कशासाठी. तर अन्नचक्र कशासाठी आहे? जी पुरवठा साखळी आहे, ह्या पुरवठा साखळी अनुकूल करण्यासाठी अन्नचक्र, म्हणजे जी पुरवठा साखळी आहे तिला व्यवस्थित करण्यासाठी अन्नचक्र नावाचं जे पोर्टल आहे ते चालू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, अन्नचक्र. आणि दुसरं जे आहे स्कॅन सिस्टीम, स्कॅन पोर्टल किंवा स्कॅन सिस्टीम कशासाठी आहे तर आपल्याला पाहायला मिळतं सबसिडी दावा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्कॅन सिस्टीम आहे. म्हणजे सबसिडीचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी स्कॅन सिस्टीम आहे. आणि जी प्रणाली अन्न पुरवठ्याची जी प्रणाली आहे ती सुधारण्यासाठी आपल्याला चालू केलेलं पाहायला मिळतं अन्नचक्र. तर अन्नचक्र आणि स्कॅन हे काय पोर्टल कशासाठी येते हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 चा हा रिपोर्ट आहे. क्यूएस म्हणजे क्रॅकरेली सायमन्सने युनिव्हर्सिटी रँकिंग दिली आणि या युनिव्हर्सिटी रँकिंग मधलं पहिलं भारतातलं जे युनिव्हर्सिटी येते ती IIT दिल्ली येते आणि जगामध्ये 171वा क्रमांक आहे. म्हणजे क्यूएसच्या रँकिंग नुसार 1 नंबरला कोणी IIT दिल्ली, भारतातलं हे टॉपच आहे IIT दिल्ली आणि याचा जगात क्रमांक कितवा 171. 2 नंबरला IIT खडगपूर, 3 नंबरला बॉम्बे. हे नाही लक्षात ठेवायचं. 1 नंबरला कोण IIT दिल्ली. ठीक आहे. पुढची बातमी नई चेतना ही राज्यसेवेला कंबाईनच्या परीक्षेमध्ये PYQ जर तुम्ही चेकआउट केली तर ही योजना तुम्हाला पाहायला मिळते. नई चेतना हे कशासाठी मित्रांनो? लिंग आधारित हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी ही राष्ट्रीय मोहीम राबवली मित्रांनो. लिंग आधारित जो हिंसाचार होतो त्याच्या विरोधात ही राष्ट्रीय मोहीम राबवली, जिचं नाव काय? नई चेतना. राज्यसेवेला मोस्टली याच्यावरती प्रश्न आपल्याला जास्त पाहायला मिळतात. त्याच्यासाठी हॅशटॅग आहे मित्रांनो. हॅशटॅग कोणता वापरलाय मित्रांनो? हॅशटॅग 171 आवाज हिंसा के खिलाफ. 171 आवाज हिंसा के खिलाफ हा हॅशटॅग याच्यासाठी वापरला. नई चेतना लिंग आधारित हिंसाचार कमी करण्यासाठी कोणते अभियान आहे? नई चेतना. नई चेतना. इंडिया स्किल रिपोर्ट 2025 चा, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 चा पब्लिश झालाय आणि याच्यामध्ये भारतातील रोजगार क्षमतेमध्ये महाराष्ट्र अव्वल राज्यात. तर इंडिया स्किल रिपोर्ट नुसार भारतामध्ये रोजगार क्षमतेमध्ये अव्वल क्रमांकाचं राज्य कोणतं? तर अव्वल क्रमांकाचं राज्य कोणतं येतं मित्रांनो? महाराष्ट्र. कोणतं राज्य येतं? महाराष्ट्र. त्याच्यानंतर लोथल आहे पण महत्वाचं नाहीये. इथे एक बातमी बघा. लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित केलं जात आहे. मग परीक्षेला प्रश्न येईल, राष्ट्रीय सागरी वारसा संकुल कुठे डेव्हलप केलं जात आहे? कुठे डेव्हलप केलं जात आहे तर ते लोथल या ठिकाणी. लोथल या ठिकाणी सागरीय वारसा संकुल विकसित केलं जाते. हॉर्नबिल महोत्सव महत्वाचा, याला एंट्री करा, कारण हा जो हॉर्नबिल महोत्सव आहे याला जवळपास 25 वर्ष कंप्लीट झालेत मित्रांनो. 25 वर्ष. तर प्रश्न असा येईल की हॉर्नबिल हा जो महोत्सव आहे हा कोणत्या राज्याचा आहे? तर नागालँडचा. नागालँडचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नागालँडला सणांची भूमी असं म्हटलं जातं आणि हॉर्नबिल उत्सव जो आहे त्याला उत्सवांचा उत्सव असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. हॉर्नबिल उत्सव किती वर्ष कंप्लीट झाले? 25. कोणत्या राज्याचा आहे? नागालँडचा. नागालँडला काय म्हणतात? सणांची भूमी. आणि हॉर्नबिल हा जो उत्सव आहे त्याला म्हटलं जातं उत्सवांचा उत्सव. काय म्हटलं जातं? उत्सवांचा उत्सव. आणि हा जो हॉर्नबिल महोत्सव आहे 2024 साठी जपान आणि वेल्स हे भागीदारी आहेत नागालँडमध्ये. जपान आणि वेल्स हे या उत्सवाचे भागीदारी झालेले आपल्याला पाहायला मिळतं. हॉर्नबिल उत्सव. हॉर्नबिल उत्सव म्हटलं तर काय सांगायचं मित्रा? नागालँड. बघा महत्वाचं आहे श्री पोट्टी श्रीरामुलू यांच्या सन्मानार्थ तेलुगू विद्यापीठाची स्थापना झाली मित्रांनो. तेलुगू विद्यापीठाची स्थापना श्री पोट्टी श्रीरामुलू यांच्या स्मरणार्थ तेलुगू विद्यापीठाची स्थापना केली मित्रांनो. आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ह्या विद्यापीठाची स्थापना केली मित्रांनो. तेलुगू भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य मिळावं यासाठी यांनी 56 दिवसांचं उपोषण केलं आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि यांच्या मृत्यूनंतर राज्य पुनर्रचना आयोग 1953 स्थापन केला होता आणि मग तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश राज्य आपल्याला स्वतंत्र झालेलं पाहायला मिळतं. पॉलिटिक्स सेक्शन मध्ये आपण ह्या गोष्टी वाचतो. तर श्री पोट्टी श्रीरामुलू यांच्या स्मरणार्थ तेलुगू विद्यापीठाची स्थापना कोणत्या राज्याने केली? आंध्र प्रदेशने. आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. इथे 2 गोष्टी बघा की गुजरातची जी गिफ्ट सिटी आहे त्याच्यामध्ये ओलोगोंग विद्यापीठाच्या
इंडिया कॅम्पसचं उद्घाटन झालंय बघा. ओलोगॉंग विद्यापीठाचा जो कॅम्पस आहे, हा ओलोगॉंग विद्यापीठ हे कोणत्या देशाचं आहे? तर पहिला प्रश्न ऑस्ट्रेलियाचा आहे. आणि याचा कॅम्पस कोणत्या राज्यामध्ये येतोय? तो गुजरातमध्ये. असं लक्षात ठेवायचं. ओलोगॉंग विद्यापीठ कोणाचं आहे? ऑस्ट्रेलियाचं. आणि याचा कॅम्पस कोणत्या राज्यामध्ये येतोय? गुजरातमध्ये येतोय. कुठे येतोय? गुजरातमध्ये. याच्या अगोदर बघा, याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचं जे डिकिन युनिव्हर्सिटी आहे, डिकिन युनिव्हर्सिटी, याचा कॅम्पस ऑलरेडी गुजरातमध्ये ऑलरेडी याच्या अगोदर आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचं डिकिन जे विद्यापीठ आहे, याचा कॅम्पस हा गुजरातमध्ये आलेला आहे. आणि हा भारतातला पहिला कॅम्पस ठरला होता, परदेशी कॅम्पस जो भारतामध्ये आलेला होता. डिकिन हा पहिला आहे. आणि आता सध्यासाठी जर दुसरा पाहिला, त्याचं नाव काय? ओलोगॉंग विद्यापीठ. ओलोगॉंग विद्यापीठ पण ऑस्ट्रेलियाचं, डिकिन पण जर म्हटलं तर ऑस्ट्रेलियाचं. आणि याचा कॅम्पस, या दोघांचं पण कॅम्पस कुठे? गुजरातमध्ये. पण पहिला कॅम्पस कोण आहे? डिकिन. आणि हा त्याच्यानंतरचा आपल्याला पाहायला मिळतो. डन. तर हे दोन गोष्टी तुम्हाला फॅक्ट्स जे त्या लक्षात ठेवायला पाहिजे. पंकज त्रिपाठी अरुणाचलमध्ये जो रंग महोत्सव आहे, त्या रंग महोत्सवाच्या 2024च्या फेस्टिवलचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर पंकज त्रिपाठी. रंग महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो, रंग महोत्सव. आणि त्याच्या अँबॅसिडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नेमणूक झाली. तर तुम्हाला विचारतील कोणाची नेमणूक झाली? तर या रंग महोत्सवासाठी पंकज त्रिपाठी यांची नेमणूक झाली. बघा, अष्टलक्ष्मी महोत्सव आहे, मोस्ट इम्पॉर्टंट करा, कारण हा पूर्व राज्यांच्या रिलेटेड आहे. अष्टलक्ष्मी महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारत मंडप येथे ईशान्येकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन केलंय. तर मग अष्टलक्ष्मी महोत्सव कशासाठी आहे? तर हे तुम्हाला फसवण्यासाठी देवीच्या वगैरे असं काहीतरी टाकतील, पण असं काहीच नाहीये. जे पूर्वेकडचे राज्य आहेत त्यांच्यावरती लक्ष देण्यासाठी अष्टलक्ष्मी महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रेडिक्शनचा प्रश्न पेपरला प्रश्न आला तर अजिबात चुकवायचा नाही. पुढे, युनेस्को तर्फे पश्चिम बंगालला सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळ म्हणून दर्जा. तर युनेस्कोने सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळ दर्जा कोणत्या राज्याला दिलाय? तर पश्चिम बंगालला. लक्षात ठेवायचं, पश्चिम बंगालला हा आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. पुढचं येतं मित्रांनो, SHE-STEM 2024. शी म्हणजे ती मुलगी, शी. आणि स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ. SHE-STEM 2024 म्हणजे शी म्हणजे मुलगी, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ या क्षेत्रांमध्ये महिलांचं जे स्किल आहे त्याचं कौतुक करण्यासाठी हे SHE-STEM 2024 आणले आहेत मित्रांनो. हे कोणी आणलंय? तर अटल इनोव्हेशन मिशन आणि स्वीडिश दूतावास जो आहे, या दोघांनी मिळून SHE-STEM 2024 आणले. आणि कशासाठी आणले? ज्या महिला आहेत त्यांनी सायन्स असेल, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स मध्ये या क्षेत्रांमध्ये ज्यांनी चांगले योगदान दिले त्यांचं कौतुक करण्यासाठी SHE-STEM आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर लक्षात ठेवायचं, SHE-STEM कशासाठी आणले, याचा संदर्भ किंवा याचा संबंध कुणाशी? तर महिलांशी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. पुढे, 29 भाषांमध्ये युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी युट्यूबने कुणासोबत भागीदारी केली? तर 29 भाषांमध्ये युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी युट्यूबने आपल्याला NCERT सोबत भागीदारी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. डन का? त्याच्यानंतर भगवद्गीताच्या जयंती वेळी भोपाळ या ठिकाणी आणि कुरुक्षेत्रमध्ये विक्रम झालेला आहे मित्रांनो, गिनीज रेकॉर्ड झालेत. 5000हून अधिक आचार्यांनी भगवद्गीतेमध्ये जो कर्मयोग आहे तो पठण करून भोपाळने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. म्हणजे 5000 आचार्यांनी एकाच वेळेस कर्मयोगाचं पठण केलं. आणि याचा रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो? भोपाळ. आणि कुरुक्षेत्रामध्ये 1800 मुलांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे 1.5 कोटी लोकांसह गीता जपाचं नेतृत्व केलंय. आणि याचा सुद्धा गिनीज रेकॉर्ड झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कुरुक्षेत्र आणि भोपाळ हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. एक योजना आहे मित्रांनो, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. कुणाची आहे? दिल्लीची. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कुणाची आहे? दिल्लीची. काय झालं मित्रांनो, याच्यामध्ये महिलांना जी आर्थिक मदत दिली जात होती 1000 रुपये, ती वाढून आता किती केली? 2100 रुपये. म्हणजे मुख्यमंत्री सन्मान योजना कुणाची आहे? दिल्लीची. आणि किती रुपये दिले जातात महिलांना आर्थिक मदत? ते 2100 रुपयाची मदत आहे ती महिलांना दिली जाते. आता जो मुद्दा येतो मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, याच्यावरती प्रश्न यायलाच पाहिजे. झाकीर हुसेन, मोस्ट इम्पॉर्टंट, याला व्हेरी IMP करा, प्रश्न येणारच. पहिला, झाकीर हुसेन काय होते? संगीतकार. दुसरं अजून काय होते? तबला वादक. आणि अजून काय होते? अभिनेते. 3 क्षेत्रांमध्ये यांनी काम केले. ते संगीतकार पण होते,
तबला वादक पण होते आणि ते अभिनेते पण होते. झाकीर हुसेन यांना पद्मश्री सुद्धा मिळालाय, पद्मभूषण सुद्धा मिळालाय आणि पद्मविभूषण सुद्धा मिळालाय. हे तिघही पुरस्कार मिळालेत झाकीर हुसेन साहेबांना. तिघही पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिघही मिळाले. भारतरत्न झाकीर हुसेन साहेबांना मिळालेला नाही. महत्वाचं आयएमपी करून ठेवा, या अँगलने प्रश्न येतो. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की झाकीर हुसेन हे तबला वादक आहे, पण कोणत्या घराण्याचे? तर पंजाब घराणं. त्यांचं घराणं कोणतं लक्षात ठेवायचं? पंजाब घराणं. मोस्टली ज्यावेळेस असे संगीतातले क्षेत्रातले ज्यावेळेस लोक जातात त्यावेळेस त्यांचं घराणं विचारतात. तर झाकीर हुसेन जे आहेत ते कोणत्या घराण्याचे? पंजाब घराण्याचे. त्यांना फुफ्फुसाचा एक रोग झाला होता, डिसीज झाला होता, फुफ्फुसाचा डिसीज. त्यामुळे त्यांची डेथ झाली. तर फुफ्फुसाचा डिसीज झाला होता, त्याचं नाव होतं इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा डिसीज झाला होता झाकीर हुसेन साहेबांना आणि या डिसीजमुळे त्यांचा देहांत झालाय. संगीतकार, तालवादक, संगीत निर्माते, अभिनेते अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्या मित्रांमध्ये त्यांनी जो बँड स्थापन केला होता त्या बँडचं नाव काय? शक्ती बँड. लक्षात ठेवा, त्यांनी कोणता बँड स्थापन केला होता? तर त्यांनी शक्ती बँड हा स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शक्ती बँड. सगळ्यात महत्वाची बातमी की व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन साहेब हे पहिले. व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन किती पहिले. आणि कोणाही आमंत्रण दिलं होतं त्यांना? अध्यक्ष बराक ओबामा. अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करण्याचं. आणि मग यांनी कला सादर केली व्हाईट हाऊस मध्ये. आणि व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन साहेब हे कितवे भारतीय? पहिले भारतीय संगीतकार आहेत. डन का? पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, त्यांना भारतरत्न दिलेला नाही. आणि किती वेळा ग्रॅमी पुरस्कार? त्यांना 7 वेळा. आणि कोणत्या घराण्याचे? मला वाटतं घराणं विचारलं जाऊ शकतं. 2 प्रश्न येतील. घराणं पंजाब घराणं आहे तबला वादकामध्ये आणि त्यांना तिघही पुरस्कार आहेत, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. त्यांना भारतरत्न नाही. हे 2 प्रश्न मला वाटतं फार फार महत्वाचे आहेत. आला प्रश्न तर चुकवायचा नाही. चला, पर्यावरण. पर्यावरणामध्ये पहिलीच बातमी आहे फार महत्वाची. व्याघ्र प्रकल्प कंबाईनला विचारले जातात. देशामध्ये सध्या 56वा आणि 57वा व्याघ्र प्रकल्प आलेला आहे. सध्या रिसेंट मध्ये प्रश्न यायला पाहिजे होता व्याघ्र प्रकल्पांवरती, पण आलेला नाही. जर आला तर जोड्या लावायला हा प्रश्न येऊ शकतो. 55 कोणत्या राज्यात आहे, 56 कोणत्या राज्यात आहे, 57 कोणत्या राज्यात? नावं देतील आणि जोड्या लावायला प्रश्न देतील. बघा, गुरु घसीदास तमोर पिंगळा हा जो प्रकल्प आहे हा छत्तीसगडमध्ये. गुरु घसीदास म्हटलं तर छत्तीसगड तुम्हाला आठवलं पाहिजे. आणि हा कितवा आहे? तर 56वा. डन का? गुरु घसीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगडमध्ये. आणि कितवा आहे हा? तर हा 56वा आहे. कितवा आहे हा? 56वा. आणि हा छत्तीसगडमध्ये 4था आणि क्षेत्रफळानुसार 3रा मोठा आहे. क्षेत्रफळामध्ये कितवा मोठा आहे? 3रा. मग क्षेत्रफळामध्ये पहिला कोणता आहे? सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? आंध्र प्रदेश मधला नागार्जुन सागर हा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. आसाम मधला मानस हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे आणि हा 3ऱ्या क्रमांकाचा मोठा आहे. गुरु घसीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प आहे. डन. त्याच्यानंतर पुढचा प्रकल्प जर आपण पाहिला तर प्रकल्प येतो रातापानी व्याघ्र प्रकल्प. प्रकल्पाचं नाव आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प. आणि हा कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेशमध्ये. आणि हा कितवा आहे? तर 57वा. तर 57वा कोणता आहे? रातापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात? मध्य प्रदेशमध्ये. 56वा कोणता आहे? गुरु घसीदास कोणत्या राज्यामध्ये? छत्तीसगडमध्ये. डन का? छत्तीसगडचा छ आणि 56चा स असं तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. मग आता याला जोड्या लावायचा प्रश्न आला तर काय म्हणतील याला? रातापानी कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश. आणि हा कितवा आहे राजा? 57व्या क्रमांकाचा. गुरु घसीदास राज्य कोणते? छत्तीसगड. आणि कितवा आहे? 56वा. ढोलपुरा कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये. आणि कितवा होता हा? 55वा. ऍटलिस्ट हे 3 पाठ करून ठेवा. जोडा लावायचा प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकायला नको. डन का? पुढच्या बातमीकडे जाऊ. बघा, थोडं इन डिटेल बघू. सायन्सच्या दृष्टीने जर आलं तर टायगरचं सायंटिफिक नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. काय नाव आहे राजा? पॅन्थेरा टायग्रिस. इथे जर म्हटलं, हा प्रश्न ऑलरेडी विचारलाय बघा, जागतिक व्याघ्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 29 जुलैला. आणि भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या सालाचा? 1972. दोघे प्रश्न विचारले. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आहे. व्याघ्र दिन साजरा केला जातो 19 जुलैला. आणि ह्या वन्यजीव अधिनियमाच्या अनुसूची 1 मध्ये याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा पण प्रश्न ऑलरेडी विचारून झालाय मित्रांनो. प्रोजेक्ट टायगर कोणत्या साली चालू केले? 1973 ला. कुठून चालू केले? उत्तराखंड मध्ये. जे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे या उद्यानापासून
आपल्याला प्रोजेक्ट टायगर सुरू झालेला पाहायला मिळतो. राजस्थानचे कैलास सांकला मित्रांनो, ज्यांना टायगर मॅन म्हणून ओळखलं जातं. राजस्थानचे कैलास सांकला यांना टायगर मॅन म्हणून ओळखलं जातं. हा प्रश्न फार महत्वाचा आहे की सर्वाधिक वाघ कुठे, याच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची मित्रांनो, मकुम. सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशमध्ये, 2 नंबर कर्नाटक, 3 नंबर उत्तराखंड आणि 4 नंबरला येतं महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आकडे पाठ करायचे. सध्या महाराष्ट्रामध्ये 444 आपल्याला पाहायला मिळतात आणि मध्य प्रदेशमध्ये 785. अशा प्रकारचे जे आकडे आहेत, मकुम नावाची ट्रिक पाठ करायची. वाघांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचं राज्य, 4थं. आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बघा किती आहे, 444. सर्वाधिक वाघ कुठे, तर जिम कार्बेटमध्ये सर्वाधिक वाघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या याच्यामध्ये पाहायला मिळतात, तर ताडोबा अंधारी प्रकल्पामध्ये याच्यामध्ये आपल्याला सर्वाधिक वाघ पाहायला मिळतात. सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन सागर आहे आणि सर्वात छोटा म्हटला तर आसाममधील ओरांग व्याघ्र प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. हा कंटेंट मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो. फॅक्ट्स लिहा आणि पाठ करा. यावरती प्रश्न आला तर चुकवायचा नाही. प्रेडिक्शन आहे, प्रश्न यायला पाहिजे. चला पुढचा मुद्दा याच्यावरती जर म्हटला, इथे एक बातमी येते बघा, UNCCD ऑफ पार्टीज, द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशनची COP16वी शिखर परिषद कुठं पार पडली, तर सौदी अरेबिया. कसं लक्षात ठेवायचं, वाळवंटी करार, जो वाळवंटी विरोधातील जो करार आहे, ज्याला UNCCD म्हटलं जातं, त्याची COP16वी पार पडली. आणि कुठं पार पडली, ती सौदी अरेबियामध्ये. महत्वाचे, तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागेल. महत्वाचा IMP मुद्दा आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जर म्हटलं तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हा 2025 आहे. याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा, 10वा. भारताचा क्रमांक किती येतो, 10वा. पहिले 3 स्थानं रिक्त ठेवलेत क्लायमेट चेंज मध्ये, पहिले 3 स्थानं रिक्त ठेवले आणि मग 4था क्रमांक येतो डेन्मार्कचा. म्हणजे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक 10वा आहे 2025 नुसार. पहिले 3 स्थानं रिक्त आणि 4थं स्थान कोणाला दिलं, डेन्मार्कला. याच्या अगोदर भारताचा क्रमांक होता 7वा. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. चल इकडे जर म्हटलं शेवटला येतं इराण, त्याची गरज नाही. पर्यावरणाला जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला चक्रीवादळ विचारले जातात. तर चक्रीवादळ आपल्याला करायचे बघा. इथे आता चक्रीवादळ मी तुम्हाला सांगतो. हे जे फेंगल चक्रीवादळ आहे मित्रांनो, ते तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला याने धडक दिली. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला आणि याचा जो उगम आहे हा बंगालच्या उपसागरामध्ये झाला. म्हणजे फेंगल चक्रीवादळ जर म्हटलं, तर याची उत्पत्ती कुठे झाली रे, कुठे आलंय हे, बंगालच्या उपसागरामध्ये याचं निर्माण झालंय. आणि कुणाला धडक दिली, याने तामिळनाडूला. डन का. आणि हे जे फेंगल नाव आहे हे कोणी दिलंय, तर सौदी अरेबियाने. फेंगल नाव कोणी दिलं, सौदी अरेबिया. डन का. फेंगल नाव दिलं सौदी अरेबियाने आणि याची उत्पत्ती झाली होती, निर्माण झालं बंगालच्या उपसागरामध्ये आणि हे धडकलं कुणाला आहे, तर तामिळनाडूला. याच्या अगोदरचे 2-3 चक्रीवादळ जे आहेत ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बघा याच्यामध्ये 3-4 लक्षात ठेवायचे आपल्याला, 3-4 लक्षात ठेवायचे. याला थोडंसं आपण वरती करूया. 3-4 एक रेमल लक्षात ठेवायचं, आसना, दाना आणि फेंगल. बघा आता याच्यामध्ये एक ट्रिक आहे बघा. याच्यामध्ये जर ट्रिक जर म्हटलं, बघा रेमल कुठे, बंगालच्या उपसागरामध्ये. आसना कुठे, अरबी समुद्रामध्ये. दाना कुठे, बंगालच्या उपसागरामध्ये. आणि फेंगल सुद्धा कुठे, बंगालच्या उपसागरामध्ये. म्हणजे बाकीचे 3 बंगालच्या उपसागरामध्ये. फक्त जर आसना जर म्हटलं तर अरबी समुद्रात आलं होतं. अरबी समुद्रात हे तयार झाले आसना. आणि आसना नाव कोण दिलं होतं, पाकिस्तानने. लक्षात ठेवा, आसना नाव बंगालच्या उपसागरामध्ये. आसना हे जे चक्रीवादळ ते अरबी समुद्रात त्याची निर्मिती झाली, नाव दिलं होतं पाकिस्तानने. आणि उरलेले जे 2 आहेत, रेमल किंवा दाना आणि किंवा फेंगल, हे सगळे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले. कुठे तयार झालेत, हे सगळे बंगालच्या उपसागरामध्ये. रेमल नाव दिलं ओमानने, रेमलमध्ये ना ओमानमध्ये ना. रेमल नाव दिलं होतं ओमानने, दाना नाव दिलं कतारने आणि फेंगल नाव दिलंय सौदी अरेबियाने. मोस्ट इम्पॉर्टंट, यावरचा जर प्रश्न आला तर चुकायला नको. डन का. चक्रीवादळ आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे, याच्या अगोदर पण याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा परत इथे येतो बघा, की एक महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला पाहायला मिळतो का चीन ह्या देशाने अंटार्क्टिका मधलं पहिलं वातावरणीय देखरेख केंद्र उघडलंय. तर पहिलं वातावरणीय
अंटार्क्टिकामध्ये पहिलं वातावरणीय देखरेख केंद्र कोणी उघडले? उत्तर द्यायचं मित्रांनो, चीन. हे केंद्र कोणी उघडले? चीनने. आणि कुठे उघडले? अंटार्क्टिका मध्ये उघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक महत्वाचं शेवटची बातमी ही पर्यावरणाची, का जगातील सर्वात वयस्कर वन्य पक्षाने अंड घातले. जगातील सर्वात वयस्कर पक्षाने अंड घातलं, त्याचं नाव काय? तर त्याचं नाव येतं विस्डम. तुम्हाला एक तर नाव विचारतात, त्याचं नाव काय राजा? विस्डम. आणि त्याचं वय विचारतील, वय किती आहे? 74. तर जगातल्या सर्वात वयस्कर वन्य पक्षाने अंड घातलं, त्याचं नाव काय? विस्डम. आणि त्याचं वय काय? 74. या अँगलने याच्या अगोदर कंबाईनच्या मेन्स मध्ये एक प्रश्न आला होता आणि तिथं सुद्धा त्या पक्षाचं प्राण्याचं वय विचारलं होतं. तर त्या अँगलने हा प्रश्न सेट होऊ शकतो. नाव आहे त्याचं विस्डम आणि एज त्याचं 74. चला आपण जातोय मित्रांनो आता विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता 4 सेक्शन राहिले. विज्ञान तंत्रज्ञान राहिलं, पुरस्कार, क्रीडा, हे 3 सेक्शन राहिले. चला बघू आपण पटकन. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये पहिली बातमी येते बघा, नॅफ्रिथ्रोमायसिन. नॅफ्रिथ्रोमायसिन हे काय? नॅफ्रिथ्रोमायसिन ही अँटीबॉडी मित्रांनो. नॅफ्रिथ्रोमायसिन नॅफ्रिथ्रोमायसिन हे पहिलं स्वदेशी प्रतिजैविक आहे मित्रांनो. पहिलं स्वदेशी प्रतिजैविक आहे आणि याचा वापर केला जातो अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स समस्येला हाताळण्यासाठी. मग प्रश्न येईल, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स समस्येला हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रतिजैविकाचा वापर केला जातो? उत्तर द्यायचं मित्रांनो, नॅफ्रिथ्रोमायसिन. काय उत्तर द्यायचं? नॅफ्रिथ्रोमायसिन. ठीक आहे. त्याच्यानंतर नॅफ्रिथ्रोमायसिन झाल्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं परीक्षेच्या दृष्टीने, IIT गुवाहाटी हे आसाममध्ये येतं. IIT गुवाहाटी इथं इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन केलंय. IIT गुवाहाटी या ठिकाणी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन आहे. मग प्रश्न असेल, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालंय? तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो, IIT गुवाहाटी. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल कुठे आयोजन झाले? IIT गुवाहाटीमध्ये. आणि पहिल्यांदाच या प्रतिष्ठित विज्ञान महोत्सवाचं ईशान्य भारतात आयोजन झाले. पहिल्यांदाच ईशान्य भारतात, म्हणून ही बातमी महत्वाची. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IIT गुवाहाटीमध्ये, आणि पहिल्यांदाच आपल्याला ईशान्य भारतामध्ये सेलिब्रेट झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक महत्वाचा, नाही गरज नाही याची, पण पुढे जर म्हटलं, हा एक महत्वाचा मुद्दा येतो बघा, धारिणी. हे धारिणी काय? सरळ तुम्हाला प्रश्न विचारतील, धारिणी काय? महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने कामाचं आहे. धारिणी म्हणजे काय? बघा, 3D गर्भीय मेंदूचा ॲटलास आहे. म्हणजे ज्यावेळेस गर्भ आहे त्या गर्भाचं मेंदूचं 3D नकाशा तयार करण्यासाठी गर्भिणी तयार केले. गर्भिणीने धारिणी तयार केलं. गर्भ जो आहे त्या गर्भाचं मेंदूचं 3D प्रिंटिंग मिळवण्यासाठी या धारिणीचा प्रयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही धारिणी तयार केली आणि हे कोणी तयार केलं? तर IIT मद्रासनं. महत्वाचे प्रश्न. तर धारिणी काय? तर गर्भातल्या मेंदूचं नकाशे तयार करण्यासाठी धारिणी तयार केलं. म्हणजे मेंदूची डेव्हलपमेंट कशी आहे, काय आहे, मेंदूमध्ये काही डिसीज आहे का, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकर समजण्यासाठी ह्या धारिणीचा वापर होतो. तर धारिणी काय हे तुम्हाला कळलं. आणि कोणी तयार केले हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तर हे IIT मद्रासने तयार केलेलं आहे. IIT मद्रास. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा ह्या पेजवरती आपल्याला पाहायला मिळतो बघा, जेनकास्ट काय? जेनकास्ट काय असा जर प्रश्न आला तर बघा, जेनकास्ट काय? हे गुगलचं AI मॉडेल आहे मित्रांनो. जेनकास्ट कुणाचं AI मॉडेल आहे? तर जेनकास्ट हे गुगलचं AI मॉडेल आहे आणि अचूक हवामान अंदाज देतं. हे अचूक हवामान अंदाज. तर जेनकास्ट कुणाचं AI मॉडेल आहे? गुगलचं. आणि काय काम करतं? हे अचूक हवामान अंदाज देण्याचं काम हे जेनकास्ट करतं. त्याच्यानंतर मनोहर सप्रेत मित्रांनो यांचं निधन झालं. हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हे व्यंगचित्रकार होते, काष्ठशिल्पकार होते, लेखक होते आणि कार्यकर्ता होते. विशिष्ट असं यांचं सब्जेक्ट नाहीये, पण एवढं वाचून ठेवायला हरकत नाही. चला पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, संरक्षण आणि अंतरिक्ष. संरक्षण आणि अंतरिक्ष याच्यामध्ये पहिली बातमी येते मित्रांनो, जीसॅट N2 N20 म्हटलं तरी चालेल. जीसॅट N20. तर हे काय मित्रांनो? तर हा दळणवळण उपग्रह आहे. तुम्हाला विचारतील जीसॅट N2 हा जो उपग्रह हा कशासाठी तयार केलाय? पर्यावरण, शिक्षण, ब्लाबला. तर हा दळणवळण उपग्रह आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. जी SpaceXच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे
याचा आपल्याला प्रक्षेपण केलेलं पाहायला मिळतं. आणि हे स्पेसएक्स कोणाची कंपनी, एलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनीसह भारतातला हा पहिला संयुक्त प्रकल्प आहे. एलॉन मस्क यांची जी स्पेसएक्स कंपनी आहे याच्या सोबत हा भारताचा पहिला संयुक्त उपग्रह आहे. तर लक्षात ठेवा, प्रश्न असा असेल का GSAT-20 हा काय तर दळणवळण उपग्रह आहे. ठीक आहे, हा फार महत्वाचं, याला एमपी करून ठेवा. याला प्रश्न येऊ शकतो, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. एक्झिओम 4 हे मिशन आहे. एक्झिओम 4 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक्झिओम 4 मोहिमेसाठी 2 भारतीय निवडलेत मित्रांनो. ते भारतीय कोण असं तुम्हाला प्रश्न येईल. त्यातले पहिले व्यक्ती मित्रांनो शुभांशु शुक्ला आणि दुसरे व्यक्ती येतात प्रशांत बालकृष्ण नायर. 2 व्यक्ती पाठ करून ठेवा. तर तुम्हाला प्रश्न येईल एक्झिओम 4 चे 2 भारतीय कोण, किती भारतीय निवडले, तर त्यासाठी प्रशिक्षणासाठी 2 भारतीय निवडले आणि त्यांनी टप्पा पूर्ण केला प्रशिक्षणाचा. तर ते 2 भारतीय कोणते, तर पहिले येतात शुभांशु शुक्ला आणि दुसरे येतात प्रशांत बालकृष्ण नायर. मोस्ट इम्पॉर्टंट, शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्ण नायर. शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्ण नायर. प्रशांत बालकृष्ण नायर. त्याच्यानंतर ओके बघा, इथे एक महत्वाची बातमी येते. जयतीर्थ जोशी, जयतीर्थ जोशी ही एक महत्वाची बातमी येते. जयतीर्थ जोशी, खाली घेऊया आपण थोडस. जयतीर्थ जोशी, डॉक्टर जयतीर्थ जोशी ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख. ब्रह्मोस एरोस्पेसच्या नवीन प्रमुख पदी कुणाची नेमणूक झाली आहे, तर जयतीर्थ जोशी यांची नेमणूक झालेली आपल्याला पाहायला मिळतं. डन का, अगोदर कोण होतं करायची गरज नाही. जयतीर्थ जोशी म्हटलं की ब्रह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकीचं लक्षात ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही. महत्वाचे बघा, हे अंतराळात भारतातली पहिली AI लॅब, जिचं नाव काय MOITD, MOITD. तर MOITD काय, तर अंतराळातली भारताची पहिली AI लॅब आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं MOITD चं लॉंग फॉर्म काय, तुम्हाला देतील माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर, हा त्याचा MOITD चं लॉंग फॉर्म आहे. तुम्हाला माहित पाहिजे, माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर हा याचा लॉंग फॉर्म आहे. आणि MOITD हे काय, तर अंतराळातलं भारताचं पहिलं AI लॅब आहे. अंतराळातील भारतातलं पहिलं AI लॅब म्हणून आपल्याला ते पाहायला मिळतं. डन. त्याच्यानंतर ऍट अ ग्लान्स मध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही याच्यावरती प्रश्न नाही यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे 1-2 सराव आहेत. सॉरी बघा, झोरावर काय, तर भारतातला हलका रणगाडा आहे. लक्षात ठेवायचं, झोरावर काय, तर भारतातला हलका रणगाडा आहे. झोरावर भारतातला काय, हलका रणगाडा. झोरावर काय, भारतातला हलका रणगाडा. या स्लाइड मध्ये ओके, या स्लाइड मध्ये महत्वाचं बघा, इस्रो आणि ASA म्हणजे काय, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी म्हणजे इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांची गगनयानाच्या अंमलबजावणी व्यवस्थेवरती स्वाक्षरी झाली. म्हणजे गगनयानाच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या 2 अंतराळ संस्था काम करणारे, असा प्रश्न आला तर एक येतं इस्रो आणि दुसरं येतं ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी. कोण येतं दुसरं, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी. तिथं तुम्हाला नासा टाकून देतील. तर हे ASA थोडंसं ऑड लक्षात ठेवायचं. ASA ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी. डन का. आता आपल्याला इथे काही सराव लागतील. त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा सराव येतो बघा, सिनबॅक्स. याला IMP कर, आलेला नाही, येऊ शकतो. सिनबॅक्स हा भारतीय लष्कर आणि कंबोडियन लष्कर यांच्यातला संयुक्त सराव, एवढंच लक्षात ठेवायचं. सिनबॅक्स हा लष्करी सराव आहे. भारत आणि कंबोडियाच्या या 2 देशांच्या दरम्यान हा सिनबॅक्स नावाचा सराव पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. हरिमाऊ शक्ती हा सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडतो, भारत आणि मलेशिया. आणखी 2-3 आहे, हरिमाऊ झालं आणि आणखी 2 येतात बघा, लक्ष्मण नावाचा एक येतो काहीतरी, हरिमाऊ आणि समुद्र लक्ष्मण. बघा, हरिमाऊ एक येतो, भारत आणि मलेशिया मधला पहिला सराव आहे हरिमाऊ. दुसरा सराव येतो समुद्र लक्ष्मण आणि तिसरा सराव येतो उदर शक्ती. 3 सराव आहे भारत आणि मलेशियामध्ये. 1 हरिमाऊ, 2 समुद्र लक्ष्मण आणि 3 येतं उदरा शक्ती. पाठ करून ठेवायचं, प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. चालेल. इथं आपण एक लक्षात ठेवलं कोणता, सिनबॅक्स म्हटलं तर भारत आणि कंबोडिया. आणि परिक्रमाच्या सगळ्यात महत्वाच्या सेक्शनकडे आपण शिफ्ट होते, पुरस्कार आणि स्पोर्ट्स खेळ. हे 2 सेक्शन राहिले बघा.
पुरस्कार आणि खेळ. आता पुरस्कारांवरती 100% प्रश्न येतात मित्रांनो. जर आपण असं जर पाहिलं, जर प्रश्न 15 येत असतील ना करंट वरती, तर 2 किंवा 3 प्रश्न मला वाटतं पुरस्कारांवरती 100% येतात. तर पुरस्कार आपण छान करून ठेवलं पाहिजे. चला बघूया आपण वेळ घालवण्यापेक्षा. पहिला पुरस्कार येतो मित्रांनो इंदिरा गांधी शांतता पारितोषिक 2023. हा पुरस्कार 2023 चा, इथं साल चुकवतील, 2024 देऊन टाकतील, 25 देऊन टाकतील. इंदिरा गांधी शांतता पारितोषिक 2023 हा मिळालाय डॅनियल बेरेनबोइम आणि अबू अव्वाद या 2 व्यक्तींना मिळालाय. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 चा 2 लोकांना मिळालाय, डॅनियल बेरेनबोइम आणि अबू अव्वाद. एवढंच लक्षात ठेवायचं. फार इस्रायली आणि पॅलेस्टिनी युवा आणि लोकांमध्ये सौहार्द वाढवण्यासाठी या दोघांनी काम केलं होतं आणि म्हणून त्यांना इंदिरा गांधी शांतता पारितोषिक दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बाकीच्या गोष्टी दिल्यात मी, त्याची गरज मला वाटत नाही. 2022 हा पुरस्कार मिळाला होता COVID-19 योद्धा आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशनला. 2022 ला कोणाला आहे? COVID-19 योद्धा आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशनला. आणि 2023 चा मिळाला डॅनियल बेरेनबोइम आणि अल्ली अबू अव्वाद या दोघांना. तर सध्याचा रिसेंटचा लक्षात ठेवा. हा 2023 चा आहे बरं. इथं 2024 किंवा 2025 देऊन तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न केला जाईल. 55वा इफ्फी पुरस्कार मोस्ट इम्पॉर्टंट, याला IMP करा, यावरती प्रश्न येतो. 55वा इफ्फी पुरस्कार कुठं पार पडलाय? गोव्यामध्ये. इफ्फी म्हणजे काय? इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया याची संकल्पना काय? यंग फिल्ममेकर्स द फ्युचर इज नाऊ. यंग फिल्ममेकर्स द फ्युचर इज नाऊ ही याची संकल्पना आहे. आणि हे जे पुरस्कार आहे किंवा चित्रपटासाठी जो मिळालाय तो फार महत्वाचा आहे. हा प्रश्न मला वाटतं परीक्षेला येऊ शकतो. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी म्हणजे सुवर्णमयूर, ज्याला गोल्डन पिकॉक नावाने देखील ओळखलं जातं. सुवर्णमयूर किंवा गोल्डन पिकॉक म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी हा जो पुरस्कार आहे हा टॉक्झिकला मिळालाय. नाव लिहून घ्या मित्रांनो. हा टॉक्झिक नावाचा शब्द तुम्हाला पेपरमध्ये दिसणार. 100% प्रश्न यायला पाहिजे टॉक्झिक वरती. तर सुवर्णमयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालाय? टॉक्झिकला. कुणाला मिळालाय? टॉक्झिकला. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ही कोणती आहे? लंपन ऍक्च्युअली लंपन. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती? लंपन. आणि त्याचे दिग्दर्शक कोण आहे? निपुण धर्माधिकारी. तर सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार कोणाला मिळाला? लंपनला. आणि त्याचे दिग्दर्शक कोण आहे? निपुण धर्माधिकारी. हे 2 प्रश्न मला वाटतं परत एकदा फार महत्वाचे लक्षात घ्यायचे. का इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा विक्रांत मेसी यांना आहे. इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा जो पुरस्कार हा विक्रांत मेसी यांना मिळाला. आणि सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार हा फिलिप नॉयसला मिळालाय. फिलिप नॉयस यांना मिळालाय. लक्षात ठेवा, फिलिप नॉयस म्हटलं तर सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार आणि इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर जर म्हटलं तर विक्रांत मेसी तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. इथं आणखी 1-2 गोष्टी बघा. सिल्वर पिकॉक नावाचे पुरस्कार आहे. सिल्वर पिकॉक मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण? डन का? जोड्या लावायचा प्रश्न तयार होतो. सिल्वर पिकॉक पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हटलं तर बोगदान मेरुसानू. दिग्दर्शक म्हटलं तर बोगदान मेरुसानू म्हटलं का दिग्दर्शक. क्लेमेंट फेयू जर म्हटलं तर अभिनेता. आणि वेस्टा मातुलिटे आणि इयवा रुपेकाइटे म्हटलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. 2 अभिनेत्रीच्या 2 ठिकाणी. मेरुसानू म्हटलं तर दिग्दर्शक, क्लेमेंट फेयू म्हटलं तर अभिनेत्रा, वेस्टा मातुलिटे आणि इयवा रुपेकाइटे जर म्हटलं तर ह्या 2 अभिनेत्री आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालाय. महत्वाचा आहे पुढचा पुरस्कार बघा. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ. सर संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कुणाला मिळालाय? तर माधव गाडगीळ यांना मिळाला. फार महत्वाचा आहे. हा पुरस्कार युनेप तर्फे दिला जातो. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे हा पुरस्कार दिला जातो. माधव गाडगीळ जे आहेत ना ते पर्यावरण शास्त्रज्ञ. काय ते? पर्यावरण शास्त्रज्ञ. डन का? आणि हा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे पर्यावरणाचा. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरणाचा हा संयुक्त पुरस्कार आहे. माधव गाडगीळ यांच्याबद्दल थोडस जर म्हटलं तर माधवराव गाडगीळ हे निसर्ग शास्त्रज्ञ आहेत. आणि त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या विज्ञान केंद्राची स्थापना देखील केली आहे. आणि भारतातलं पहिलं बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहे ना निलगिरी, भारतातलं पहिलं बायोस्फिअर रिझर्व्ह निलगिरी याच्या स्थापनेमध्ये माधवरावांचं महत्वाचं योगदान आहे. आणि ह्या माधवरावांना पद्मश्री आणि पद्मविभूषण यांना मिळालेला नाही.
तर संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार माधव गाडगीळ यांना मिळालाय. माधव गाडगीळांना पद्मश्री, पद्मभूषण 2 पुरस्कार मिळाले, पद्मविभूषण त्यांना मिळालेलं नाही. आणि भारतातलं पहिलं बायोस्फिअर निलगिरीच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे जे पुरस्कार आहे ते दिल्ली येथे वितरित करण्यात आले. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते वितरित करण्यात आले. याच्यामध्ये महाराष्ट्रानं राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये 6 पुरस्कार मिळवून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. तुम्हाला विचारतील राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला नाही, पहिला नाही. महाराष्ट्राने कितवा क्रमांक पटकावलाय? महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला. आणि पहिल्या क्रमांक 2 राज्यांना आहे पहिल्या क्रमांकावर, एक ओडिशा आणि त्रिपुरा, ज्याला आपण ओटी म्हणतो. तर राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये पहिल्या क्रमांकावर ओडिशा आणि त्रिपुरा आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण येतं? महाराष्ट्र. दुसऱ्या क्रमांकावरती कोण येतं? महाराष्ट्र. थोडंसं हे लक्षात ठेवू आपण इथे जर प्रश्न क्रिएट झाला. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार हा जो पुरस्कार आहे सर्वोत्तम ग्रामपंचायत श्रेणीतला प्रथम पुरस्कार सातारा जिल्ह्यातील मानेचेवाडीला मिळालाय. त्याच्यानंतर ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार सातारा जिल्ह्यातील मानेचेवाडीला आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कार्बन न्यूट्रल विषयक पंचायत पुरस्कार ह्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला मिळालाय. आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार जर म्हटलं तर पुण्याच्या यशोदा अकॅडमीला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर पंचायत पुरस्कारामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे? तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाला. पहिल्या क्रमांकाला कोण येतं? ओडिशा आणि त्रिपुरा पहिल्या क्रमांकाला येतो. आणि दरवर्षी 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. डन. त्याच्यानंतर इकडे आपण वरती जर म्हटलं तर ही एक महत्वाची बातमी येते बघा. महत्वाचे प्रिडिक्शनचा प्रश्न याला आयएमपी करा की 2024 चा टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला. कोणाला मिळाला? हा डोनाल्ड ट्रम्प यांना टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार मिळालाय. आणि महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना हा सेकंड टाइम हा पुरस्कार मिळालाय. 2024 चा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना सेकंड टाइम मिळालाय. पहिल्यांदा हा पुरस्कार त्यांना 2016 मध्ये मिळाला होता. आणि महत्वाचं असे की त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सुद्धा ही त्यांची सेकंड टाइम आहे. त्या अगोदर 45वे आणि आता 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते काम करतात. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, रिपब्लिक पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. या सेक्शनला ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. भारताचे महात्मा गांधी हे मॅन ऑफ द इयर म्हणून निवडले गेलेले एकमेव भारतीय 1930 सालामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 एलॉन मस्क यांना मिळाला होता. यावरती ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. ही फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायची. टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 कोणी? डोनाल्ड ट्रम्प. आणि 2023 ला टाइम पर्सन ऑफ द इयर कोण होते? टेलर स्विफ्ट. या 2 गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प कधीचे? 2024. लक्षात ठेवा, 23 करून देतील. आणि 2023 ला कोण आहे? टेलर स्विफ्ट. 2023 ला कोण होतं? टेलर स्विफ्ट. अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पुरस्कारांमध्ये. त्याच्यानंतर पुरस्कारांमध्ये मला वाटतं कोल इंडिया लिमिटेडला 2024 चा ग्रीन एन्व्हायरमेंट अवॉर्ड मिळालाय. कोल इंडिया लिमिटेडला 2024 चा ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. इतकं महत्वाचं नाही, पेपरला येण्याची शक्यता त्याची कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, हे पुस्तक आहे, आयएमपी करा याला, माय बिलव लाईफ. हे पुस्तक कुणाचं आहे? तर अमिताभ कुमार यांचं पुस्तक आहे. माय बिलव लाईफ हे पुस्तक कुणाचं? अमिताभ कुमार यांचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला आयएमपी करा. माय बिलव लाईफ हे पुस्तक कुणाचं? अमिताभ कुमार. प्रश्न आला तर चुकवायचा नाही. त्याच्यानंतर महत्वाचं जर म्हटलं, हे एक महत्वाचं येतं बघा. पायल कपाडिया यांना गोल्डन ग्लोब साठी नामांकन आहे. पायल कपाडिया यांचं गोल्डन ग्लोब साठी नामांकन आहे. आणि या श्रेणीमध्ये नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय दिग्दर्शक आहे. गोल्डन ग्लोब साठी नामांकन त्यांचं झालंय आणि या नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या दिग्दर्शक आहे बघा. आणि त्यांनी ऑल वी इमेजिन ऍज लाईट या चित्रपटासाठी त्यांना हे नामांकन मिळाले. ऑल वी इमेजिन ऍज लाईट या चित्रपटासाठी त्यांना, पायल कपाडिया यांना गोल्डन ग्लोब साठी नामांकन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शिका आहे. क्रीडामध्ये शेवटच्या सेक्शन मध्ये येतोय बघा आपण. डी गुकेश
महत्वाची बातमी, डी गुकेश सर्वात युवा बुद्धिबळ जगज्जेता. तर सर्वात युवा बुद्धिबळ जगज्जेता म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर लिहायचं मित्रांनो, डी गुकेश. 18व्या वर्षी बुद्धिबळ म्हणजे आता ही सर्वात युवा आहे ना, मग कितव्या वर्षी ते बुद्धिबळाची वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली? तर 18व्या वयाच्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता म्हणून डी गुकेश यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी ही स्पर्धा वयाच्या 18व्या वर्षी जिंकली आणि वयाच्या 18व्या वर्षी सर्वात युवा बुद्धिबळ जगज्जेता म्हणून डी गुकेश निवडले गेलेत मित्रांनो. ही स्पर्धा जी आहे, ही जी स्पर्धा ही कुठे पार पडली होती लक्षात ठेवायचं मित्रांनो. ही जी स्पर्धा आहे ही सिंगापूर या ठिकाणी पार पडली होती आणि याच्यामध्ये त्यांनी चीनचा डिंग लिरेन याला हरवलं होतं. चीनच्या कोणाला हरवलं होतं? डिंग लिरेनला हरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काय लक्षात ठेवलं? डी गुकेश सर्वात युवा बुद्धिबळ जगज्जेता. कितव्या वर्षी त्यांनी हे जिंकले? 18व्या वर्षी. स्पर्धा कुठे पार पडली होती? सिंगापूरला. आणि कोणाला हरवलं होतं? चीनच्या डिंग लिरेनला त्यांनी हरवलेलं होतं. त्याच्यानंतर हे पहिले व्यक्ती आहेत का हो? त्याच्यानंतर पहिले जगज्जेता आहेत का? नाही. ते महान बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदच्या नंतर गुकेश हे दुसरेच भारतीय जगज्जेता, पहिले जगज्जेता नाही. याच्या अगोदर ऑलरेडी आनंद यांनी हे जे जगज्जेता म्हणून त्यांनी हे जे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डन का? आनंद यांच्या नंतर ते दुसरे व्यक्ती आहेत. तर हे जे डी गुकेश हे कोणत्या राज्याचे आहेत? त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झालाय? तामिळनाडूमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. डन का? एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही. डी गुकेश यांना 2024 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पण प्राप्त झाला, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. डी गुकेश यांना 2024 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे आयपीएलचा लिलाव बघा, हा एक महत्वाचा प्रश्न, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आयपीएलचा लिलाव आहे 2025 वर्षाचा. कुठे पार पडला होता हा लिलाव? सौदी अरेबिया येथे रियाद या ठिकाणी हा लिलाव पार पडला होता. आणि सगळ्यात महागडा म्हणजे आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू आतापर्यंत निवडला गेलाय आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा क्रिकेटपटू म्हणून ऋषभ पंतची निवड झाली मित्रांनो. आणि यांना ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने घेतलं होतं 27 कोटीला. किती कोटींना घेतले? 27 कोटींना. म्हणजे सगळ्यात महागडा क्रिकेटपटू कोण आयपीएलच्या इतिहासामधले? तर ऋषभ पंत. आणि ते कोणत्या संघाचे आहेत? लखनौ. आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आणि दुसरे जे व्यक्ती आहेत महागडे ते आहे श्रेयस अय्यर आणि यांना घेतलं होतं पंजाब किंग्सने आणि 23.75 कोटीला घेतलं होतं. 23.75 कोटीला. सर्वात महागडा परदेशी खेळाडू जर विचारला तर ते आहे जोस बटलर. गुजरात या संघाने त्यांना घेतले, गुजरात टायटन्सने. जोस बटलर. आणि एक महत्वाची बातमी येते बघा, वैभव सूर्यवंशी हा बिहारचा मुलगा आहे आणि 13 वर्षाचा आहे मित्रांनो, 13 वर्षाचा. आयपीएलच्या लिलावामध्ये शॉर्टलिस्ट झालेला इतिहासातला सर्वात तरुण क्रिकेटपटू, सर्वात तरुण आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण? वैभव सूर्यवंशी. कोणत्या राज्याचा आहे? बिहार. वय वर्ष किती आहेत? 13 वर्ष. इथपर्यंत गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. आता बघा ग्रुप सीच्या मेन्स मध्ये हा प्रश्न आला होता की आयसीसीच्या इतिहासातील सर्वात युवा अध्यक्ष कोण? तर उत्तर येतं मित्रांनो, जय शहा. आयसीसीच्या इतिहासातील सर्वात युवा अध्यक्ष कोण आहेत? जय शहा हे सर्वात युवा अध्यक्ष आहेत. सरळ प्रश्न होता की सध्या आयसीसीचे अध्यक्ष कोण? ग्रुप सीचा प्रश्न, जय शहा त्याचं उत्तर होतं. हे इतिहासातले सर्वात युवा अध्यक्ष आहेत मित्रांनो आयसीसीचे. हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि हे भारताचे 5वे व्यक्ती ठरलेत जे की अध्यक्ष म्हणून निवड झालेत. भारताचे कितवे अध्यक्ष आहेत? हे 5वे अध्यक्ष आहेत की ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्याच्यानंतर जय शहा झालं. इथे येतं बघा कुश मैनी. F2 कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय. या फॉर्म्युला स्पर्धा असतात बघा, त्या गाड्यांच्या स्पीडच्या गाड्यांच्या फॉर्म्युला स्पर्धा असतात. त्यातली F2 स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण? तो कुश मैनी. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकीच लक्षात नाही ठेवायचं. F2 फॉर्म्युला स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण? त्याचं नाव आलं पाहिजे मित्रांनो, कुश मैनी. ग्लान्स मध्ये जर म्हटलं, महत्वाची बातमी बघा, हरभजन आणि सानिया मिर्झा यांची दुबई स्पोर्ट काउन्सिलचे क्रीडादूत म्हणून निवड झाली आहे. दुबईच्या क्रीडा काउन्सिलचे दूत म्हणून कोणत्या 2 व्यक्तींची निवड झाली? हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. डन. त्याच्यानंतर मिताली राज बघा, मिताली राज क्रिकेटपटू. मिताली राजची एसीए म्हणजे आंध्र क्रिकेट असोसिएशनचे महिला क्रिकेट असोसिएशन जे आहे, आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या महिला क्रिकेट ऑपरेशन साठी मेंटर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मिताली राज. मिताली राज यांची ती नेमणूक झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2025 मध्ये भारतात
प्रथमच खो खो विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. तर 2025च्या खो खो विश्वचषकाचं आयोजन करणारा देश कोण असा प्रश्न आला तर उत्तर तुम्ही लिहायचं भारत. तो कोणता देश येतो मित्रांनो? भारत. डन. हा एक प्रश्न येतो बघा, नंदन कुमार झा, महत्वाचा आहे. नंदन कुमार झा यांची इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? नंदन कुमार झा. नंदन कुमार झा हे नाव आपल्यासाठी महत्वाचं होऊन जातं. डन का? हे मला वाटतं महत्वाचं. याच्यामध्ये बघा, इडन गार्डनवरील जे स्टँड आहे ते कुणाचं नाव दिलं? त्याला झुलन गोस्वामीचं. इडन गार्डनवरील स्टँडला झुलन गोस्वामींचं नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचं आयोजन केलं जाणार आहे. खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्स आयोजन कुठं केलं जाणार आहे? तर आपल्याला ते बिहारमध्ये केलेलं पाहायला मिळतं. बिहारमध्ये ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर एम्मा मॅकलन महत्वाचं नाहीये. बजरंग पुनिया 4 वर्षाची बंदी. असं जर आलं की सध्या कोणत्या खेळाडूवरती 4 वर्षांची बंदी घातली अँटी डोपिंग एजन्सीने, तर उत्तर लिहायचं बजरंग पुनिया. बजरंग पुनिया यांच्यावरती अँटी डोपिंगने 4 वर्षांची बंदी घातली. कोणत्या खेळाडूवरती बंदी घातली? तर बजरंग पुनिया. असा प्रश्न आला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. बजरंग पुनियांचे पुरस्कार ते लक्षात ठेवण्याची आता सध्या गरज नाही. अर्जुन दुसरा आहे तो पण अर्जुन एरिगासिस पण आपल्यासाठी महत्वाचे नाही आता. अंडर 19 आशिया कप नाही गरज याची, पण इथे एखादी हा एक महत्वाचा प्रश्न आहे बघा. शाहीन आफ्रिदी सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट घेणारा सर्वात तरुण क्रिकेटपट्टू सर्वात तरुण क्रिकेटपट्टू. शाहीन आफ्रिदी सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट घेणारा कोणता आहे? सर्वात तरुण क्रिकेटपट्टू. बघा 2030 आणि 2034 साठी फिफा विश्वचषकचे यजमान आपल्याला झालेले डिसाईड झालेले आहेत. स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को हे संयुक्तपणे 2030चा स्पर्धेचं आयोजन करणार आहे. फिफा विश्वचषक जो आहे तो 2030चं आयोजन कोण करणार आहे? स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को. आणि जे 2034 या स्पर्धेचं आयोजन सौदी अरेबिया करणार आहे. बघा हा प्रश्न महत्वाचा आहे का फिफा विश्वचषक 2034चं आयोजन कोण करणार आहे? सौदी अरेबिया. आणि 2030चं आयोजन कोण करणार आहे? स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को. स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को. आपण ह्या बातमीच्या शेवटच्या सेक्शनकडे येतोय मित्रांनो. एस एम कृष्णा यांचं मित्रांनो निधन झालंय. एस एम कृष्णा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते आणि म्हणून ही बातमी महत्वाची आहे. विचारलं जाईल एस एम कृष्णा हे यांचं निधन झालंय. हे महाराष्ट्राचे काय होते? राज्यपाल. आणि कर्नाटकचे काय होते? माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विधानसभेवरती पण त्यांची निवड झाली होती. विधान परिषदेवरती पण त्यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर लोकसभेमध्ये पण त्यांची निवड आहे. राज्यसभेवरती सुद्धा त्यांनी काम केलं. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. इन डिटेल लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा यांचं कामकाज आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी उद्योग राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत. महत्वाचे मला 2च मुद्दे वाटतात. एस एम कृष्णा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते. डन का? याच्यामध्ये एक मुद्दा फक्त लक्षात ठेवायचं म्हटलं तर महाराष्ट्राचे हे 18वे राज्यपाल होते आणि कर्नाटकचे हे 10वे मुख्यमंत्री होते. पण एवढ्या बीट्स आतमधल्या खोलीत चला जाऊन विचारणार नाही. फक्त लक्षात ठेवा एस एम कृष्णा यांचं निधन झालं. जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, माजी राज्यपाल होते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते. अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे जे मॅगझिन आहे जानेवारीचं ते आपलं असं संपतंय. ऑलमोस्ट 2 ते सव्वा 2 तास आपल्याला एका मॅगझिनला फिनिश करायला लागतात. 2 तास ते सव्वा 2 तास आपल्याला एका मॅगझिनला संपवायला लागतात. अशा प्रकारे मित्रांनो जानेवारी 2025 हे जे मॅगझिन आहे हे आपण कंप्लीट केलंय. याच्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ही जी व्हिडिओ मित्रांनो 1-2 वेळा वाचा. पहिल्या रिडिंग मध्ये तुम्हाला थोडंसं आपण रॅपिड घेतलं कारण स्लो घेतलं तर व्हिडिओ फार लेंदी होऊन जाईल. तुमचा टाइम वेस्ट होईल. हा त्याच्या मागचा हेतू आहे. 1-2 वेळा व्हिडिओ बघा. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही अंडरलाईन करून घ्या आणि सेकंड व्हिडिओमध्ये तुमची छान रिव्हिजन होईल. म्हणजे 2 तासामध्ये 1 महिन्याचं परिक्रमा तुमचं आरामशीर रिव्हिजन होईल. 1.5च्या स्पीडने जर बघितलं तर मोस्टली तुमचं 1.5 तासामध्ये 1 महिन्याचं मॅगझिन संपल. तुम्हाला रिव्हिजनसाठी हे हेल्पफुल ठरेल. बघा काय होईल, रोज तुम्ही जर 1.5 तास किंवा असं म्हणू आपण रोज जर तुम्ही 1.5 तास दिला ना आणि ही व्हिडिओ बघितली तर 1.5 तासामध्ये तुमचं प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर संपत जाईल.
म्हणजे तुमचं 15 तासांमध्ये ऑलमोस्ट 15 तासांमध्ये 10 महिन्यांचं करंटच्या रिव्हिजन होत जाते. 2 दिवसांमध्ये तुम्ही आरामशीर करंटच्या रिव्हिजन छान कंप्लीट करून तुम्ही पेपरला जाऊ शकाल आणि तुम्हाला मार्क्स येतील. गरज आहे मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ तुम्ही 3-4 वेळा बघा, त्यातल्या क्लॉजेस बघा, रिव्हिजन करायची, नंतर वाचण्याच्या ऐवजी व्हिडिओ लावा, कानात हेडफोन टाका आणि फक्त पाहत चाला, फक्त पाहत चाला. 1.5 तासामध्ये 1.5च्या स्पीडने जर पाहिलं तर 1.5 तासामध्ये तुमची एका महिन्याची मॅगझिन कंप्लीट होईल. याच्यासाठी एफर्ट्स आहे खूप चांगले मी घेतलेले आहेत. मला वाटल्या ज्या महत्वाच्या गोष्टी त्या मी तुमच्या समोर घेऊन आलोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डिसेंबर पर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ आहेत ते पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं बेल आयकन दिसेल, त्या बेल आयकनला क्लिक करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला टेलिग्रामला पण याच्या लिंक तुम्हाला टाकतो. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि तुमच्या जर काही माझ्याकडनं काही सजेशन असतील तुमचे माझ्यासाठी तर ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच.